पडवेचं शादाबने नाव गाजवलंय, परंतु इथे मात्र आपल्याला अय्याज दिसेल. त्याच्या बरोबर बॉलिंग मार्क वरती आलेला खेळाडू, बऱ्याच वर्षानंतर मीही त्याला पाहतोय आणि त्याची गोलंदाजी पाहण्यासारखी असेल. 3 ट्रॉफीज त्यांनी जिंकले 1.5 ते 2 महिन्यामध्ये. त्यामुळे या 4थ्या ट्रॉफीज कडे त्याच्याकडे लक्ष असेल. डी ग्रुप मधील हा सामना असेल आणि समोर असेल विठ्ठल रखमाई वरवडे. विठ्ठल रखमाई वरवडेच्या बाजूने जर विचार केला तर सलामीची जोडी मैदानात उतरताना दिसते. स्ट्राईक एंडला जातोय फलंदाज, स्ट्राईक एंडला फलंदाज. दोघांची नावं सांगा प्लीज. एक्स्ट्रा प्लेअर पाठवा दोन्ही टीमने. युट्यूब लाईव्ह आहे त्यामुळे थोडं प्रोफेशनल टच दिलाय सुकाश डोर्लेकर आणि कंपनीने या टुर्नामेंटला. तर प्लीज कोऑपरेट विथ अस, थोडंसं कोऑपरेट करा आम्हाला प्लीज कृपया. एक्स्ट्रा प्लेअर पाठवा सर. पंचांना पण विनंती आहे. नाही तर नाव सांगा. ओके, नाव विचार. चला सर पंच चालू करा लवकरात लवकर. नावं आलीत आपल्याकडे दोन्ही फलंदाजांची, समीर आणि नथुराम. स्ट्राईक एंडला समीर आहे, नॉन स्ट्राईक एंडला नथुराम आहे. काय खूबसूरत मैदान आहे. याचा जो रील बनवलं होतं, टीजर बनवलं होतं, हा अप्रतिम काय इनोव्हेशन होतं. आणि ज्याने ही रील बनवली होती त्याला हॅट्स ऑफ आहे. अप्रतिम प्रसाद दादा डोर्लेकर यांच्यासाठी खरोखरच माझ्याकडून शब्द सुमिना आहेत. अप्रतिम रील होते ते टीजर. काय इनोव्हेशन, काय कल्पकता होती. याच त्या डोंगरामध्ये श्रीराम आणि सीतामाई आणि विथ लक्ष्मण जणू काही ते 14 वर्षाच्या वनवासाला नाशिकच्या पंचवटीच्या त्या जंगलात आहेत आणि तिथून श्रीराम येतोय आपल्या मैदानावरती आणि एक वरती बाण फेकतोय आणि दाखवून देतोय की हीच ती प्रति अयोध्या नगरी. कुठेही जाऊ नका. अयोध्या नगरीमध्ये तुम्हाला जायला जमलं नसेल तर एकदा तुम्ही या प्रति अयोध्येमध्ये या आणि 4 दिवसांचा रामनवमी उत्सव साजरा करून फक्त पहा. एकदा आलात तर पुन्हा पुन्हा याल. एकदा आलात तर प्रतिवर्षी याल. जसा वारकरी पंढरीच्या वारीची वाट पाहत असतो ना, तसा प्रत्येक रामभक्त आणि कदाचित खारवी समाजातील प्रत्येक व्यक्ती ज्या एका उत्सवाची वाट पाहत असतात त्या उत्सवाचं नाव आहे श्रीराम नवमी आणि ती मग डोर्लेकर वाडीतलीच असावी. व्हॉट्सअप या टीजरला, अप्रतिम व्हिडिओग्राफीला प्रसाद डोर्लेकर यांच्यासाठी हे शब्द होते स्तुतीपूर्ण. पण जाऊया आता मैदानाकडे. प्रारंभ होतोय. राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होते गोलंदाज. राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल. कीपरला मी विनंती करेन बॉलरचं नाव सांगायचं. राशीद. मोजम. ओके मोजम. राऊंड विकेट मारा. मोजम. समीर साडी. पहिला बॉल. सुरुवात होते. वातावरणामध्ये बदल. ऑफस्टिकच्या बाहेर वाईडचा इशारा येतोय पंचांचा. सुरुवात झाली अवांतरने. दोन्ही हात समांतर. धाव मिळेल. अवांतर. पुढचा बॉल. पुन्हा एकदा थोडा खाली राहिलेला ऑफस्टिकची बाहेर. काय लाईन पकडली. परफेक्ट लाईन. थोडा क्रॉस अँगल बॅट शॉट खेळण्याचा प्रयत्न त्यामुळे झुकलाय. हो यावेळेला टॅप चांगला झालाय. पॉवर जनरेट झाली नाहीये.
एलिव्हेशन चांगलं होतं बॅटचं, परंतु पॉवर जनरेट नाही झाली आहे. थोडा फूट मुवमेंटची गरज आहे. इथे मात्र परफेक्टली शॉट येतोय. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, आणि बॉलने गाठले बाउंड्रीची रेषा. येतो चौकार, पहिला चौकार. धावसंख्या वाढवणार 5 वरती. पुन्हा एकदा दुसरा चौकार येतोय. पुन्हा ती स्लो डिलिव्हरी आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार. समीर म्हणतात ना हवा का झोका, इथे मात्र बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ना यावेळेला आउटसाइड एज, थोडा चेंज ऑफ पेस पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळते मोझम कडून. धावसंख्या डबल फिगर मध्ये 10 वरती. अंपायर इशारा वनडी ना, वनडी. ओके, 1 to go. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरून टॅप केलाय, त्याला खूपसूरत टॅप केलाय. पुन्हा एकदा चौकार जातोय, तिसरा चौकार येतोय. पहिल्या षटकाची होते समाप्ती. मोझम कडून ज्या पद्धतीने अपेक्षा होती ती अपेक्षा मात्र पूर्ण होताना दिसत नाहीये. धावसंख्या 14 वरती पोहोचवली जाते. 14 केमोलॉस. अजून एक बक्षीस मध्ये वाढ झालं. हॅपी स्पोर्ट्स पावर्स, हॅपी स्पोर्ट्स पावर्स खारवी समाजामध्ये आणखीन एक उगवता उद्योजक आपल्याला मिळाला. युगल डोरलेकरच्या स्वरूपात आणि प्रणव वाघे यांचे जे हॅपी स्पोर्ट्स आहे ब्रँड, हा प्रत्येकाचा ब्रँड असतो. आपल्या खारवी समाजाचा सुद्धा ब्रँड बनणार हॅपी स्पोर्ट्स कडून. अंतिम सामनावीरासाठी टी शर्ट तर आणि भक्तराज मळेकर यांच्याकडून मालिकावीरासाठी टी शर्ट. दोघांचे हार्दिक आभार. चला मैदानाकडे. धावसंख्या 14 वरती. 14 फोनोलॉस. समीर खेळतोय वैयक्तिक 13 धावसंख्येवरती. आणि आता मात्र नथुरामला कामगिरी करावी लागेल. समोर कोण आहे? राशिद. राशिद स्लोअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा फ्रंट फुटला येऊन टॅप करण्याचा प्रयत्न. ही जी पहिली पद्धत आपल्याला पाहायला मिळते. त्या काळामध्ये आपण बॉक्स प्लेट क्रिकेट खेळायचो आणि 6 क्रिकेट होतं. त्यावेळेला या पद्धतीची टेक्निक परफेक्ट होती. बघा ही जी टेक्निक होती, पण इथे मात्र थोडासा टॅप खेळण्यासाठी आपल्याला वेगळी टेक्निक वापरावी लागते. ज्या पद्धतीने आपण प्रज्योतला पाहतो, ज्या पद्धतीने आपण ईशानला पाहतो, थोडी टेक्निक बदलली आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. सलग 3 डॉट डिलिव्हरी आलेत. एक्सपिरियन्स, अनुभव पणाला लावलंय. इथे मात्र कानमंत्र देताना दिसतोय. सकाळच्या चहा आणि म्हणतात ना हिंदीमध्ये बडे लोगों की राय और सुबह की चाय बहुत ही जरुरी होती है. त्या पद्धतीने समीरने थोडासा कानमंत्र दिलाय. आज इतिहास लिहायचा नाहीये, आज इतिहास वाचायचा सुद्धा नाहीये, आज इतिहास घडवायचा आहे. आज इतिहास घडवण्यासाठी तुम्हाला मात्र ऐतिहासिक कामगिरी करावी लागेल. बॅकफुट ड्राईव्ह पाहायला मिळतोय आपल्याला. मागे गेला आणि त्याला मात्र दिशा दिली चौकारासाठी. या चौकाराने धावसंख्या वाढणार आहे 18 वरती. 18 फोनोलॉस. पुन्हा एकदा टॅप सुंदर पद्धतीने. आता मात्र लाईन परफेक्टली मिळाली आहे फलंदाजाला. हो, कानमंत्र किती उपयोगी पडला बघा. समीरने सांगितलं, कानात तो मंत्र दिला आणि तो गुरुमंत्र नथुरामने मात्र इथे वापरलाय. प्लेड ऑन होता होता वाचलाय. षटक संपलंय. एक मात्र आहे, एकही अवांतर नाहीये या षटकामध्ये. हे डिसिप्लिन गोलंदाजी. जुन्या काळामध्ये अशा पद्धतीने गोलंदाजी व्हायची, डिसिप्लिन गोलंदाजी. आणि जेव्हापासून हा शूट प्रकार आला अंडरआर्म क्रिकेटमध्ये, तेव्हापासून मात्र स्वैर मारा भरपूर झाला. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या झाली 22. गुणलेखन अप्रतिम. धाव फलक आपल्या समोर माझ्या बाजूला स्कोरर म्हणून काम पाहतायत अनिराज डोरलेकर. गोलंदाज, नवीन गोलंदाज येतोय अय्याज. अय्याज नावाजलेलं नाव आहे अय्याज. फलंदाजीमध्ये सुद्धा त्याला पाहिले बऱ्याचदा, पण इथे गोलंदाजीसाठी येईल. ऑफस्टिकच्या बाहेरून आत आणण्याचा प्रयत्न ऑफ ब्रेक झाला नाहीये, पण लाईन परफेक्ट. पंचांकडे हलकासा अपील, फक्त डोळ्यांचा कटाक्ष होता फलंदाजांचा, परंतु पंचांवरती त्याचा काहीही फरक पडला नाहीये. धावसंख्या 22. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा पण यावेळेला तयार होता फलंदाज. समीर तयार होता. बॅकफुटला गेला, ड्राईव्ह केला चौकारासाठी. टॅप शॉट पाहायला मिळतोय. खतरनाक फलंदाजी. सुंदर, अप्रतिम समय सूचकता दाखवली समीरने. विठ्ठल रखुमाई वरवडे एक अप्रतिम गाव आहे. विठ्ठल वरवडेचा जर विचार केला तर एक सुंदर निसर्गरम्य खारवी समाजातील एक प्रथितयश गाव ज्याला म्हणता येईल. समृद्ध, मच्छीमारीने समृद्ध असू दे किंवा लोकांची मनं तिथल्या चांगली आहेत त्याने समृद्ध असू दे.
आल्हाददायक वातावरण ज्या गावाला लाभले. धावसंख्या झाली होती 26-26. नेक्स्ट डिलिव्हरी पुन्हा एकदा यावेळेला टॅप स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या पद्धतीने जर वाखाणण्यासारखी फलंदाजी केली तर संघाची धावसंख्या 50 पार होऊ शकते. धावसंख्या झाली आहे 30. अय्याज वरती येते प्रेशर. समीर काय कामगिरी करतोय बघा. प्रेशर काय आहे. दबाव मध्ये स्वभाव दिसतो. धावसंख्या झाली आहे 31. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. दोन्ही हात समांतर. धाव मिळेल अवांतर. धावसंख्या झाली आहे 32. 32. इथे एक देणगी आली मोहम्मद काझी साहेब यांच्याकडून आमच्या या स्पर्धेसाठी मंडळासाठी 1001 रुपयांची देणगी आलेली आहे. मोहम्मद काझी उर्फ बडूशेठ. चला तुमच्याकडून आमच्या या मंडळासाठी 1001 रुपयांची देणगी आली आहे. फार फार आभारी आहोत. अँगल चेंज केलाय यावेळेला मिडल कडून लेग स्टंप कडे. युट्यूबच्या माध्यमातून ते पाहत आहेत. फॉरेनला आहेत आणि त्यामुळे त्यांचंही हार्दिक स्वागत. बघा युट्यूबच्या माध्यमातून आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो. नो बॉल पंचांचा इशारा येतोय. बॅकफुटला जातोय. टॅप करतोय. चौकार वसूल करतोय. धावसंख्या 5 ने वाढणार आहे. पंचकाने धावसंख्या 37 वरती पोहोचणार आहे. नो बॉल पंचांचा इशारा. धावसंख्या 37. काय अप्रतिम कामगिरी समीरची. ये खेळ टॅलेंट से सुरू होत आहे पर खत्म जज्बे पे होत आहे. त्यामुळे जज्बा कोणाचा असणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्यावेळेला वेट केलंय. बॉलला येऊ दिलंय आपल्यापर्यंत आणि थोडा फंबल होऊन क्षेत्ररक्षक केलंय. एक धाव मिळेल समीर साठी. ती चांगली गोष्ट आहे कारण शेवटचं षटक ते खेळण्यासाठी सज्ज असतील. पण नथुरामला पुढचा बॉल खेळावा लागेल. संघाची धावसंख्या झाली आहे 38. 1 to go. राऊंड विकेट. 1 to go. आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेला मात्र फलंदाजासाठी लॉलीपॉप होता. घेतला, स्वीकारला आणि चौकार वसूल केलाय. 4 धावांनी धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या झाली आहे 42. 40 प्लसच्या मध्ये 40 प्लस करून टाकली आहे धावसंख्या 30 षटकामध्येच. 42 42 धावांवरती पोहोचतोय तो संघ विठ्ठल रखमाई वरवडे. असं वाटतंय की कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी स्ट्रॅटेजी मध्ये चूक झाली आहे ती आयडियल पडवेकडून. पण जर या मैदानाचा विचार केला आणि बॉल पण 6 चे आहेत. गुड शॉट आहे त्यामुळे टॅब होईल अगदी चांगल्या पद्धतीने. त्यामुळे जितका स्कोर तुम्हाला करता येईल तितका कमीच. वाईडने सुरुवात केली गोलंदाजाने. चौथी गोलंदाज येतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेरून वाईड बॉल. पुन्हा दोन्ही हात समांतर केले जात आहेत पंचांकडून. बॉलरचं नाव सांगा फक्त युट्यूब साठी पाहिजे आपल्याला. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेरून आत आणण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा पंचांचा आणि रिव्हर्स अटेम्प्ट केला. स्वीप शॉट अटेम्प्ट केला. संघाची धावसंख्या 2 ने वाढणार आहे. धावसंख्या झाली आहे ती 46. 46 धावा. अजूनही एकही बॉल झाला नाहीये या षटकामधील. 6 चेंडू बाकी. 46 धावा. 60 पार करेल का. लेग स्टिकच्या बाहेर पुन्हा माइंड गेम खेळला जातोय फलंदाजांकडून. काय स्ट्रॅटेजी आहे समीरची. इथे मात्र हवी झालाय. समीर कम्प्लीट डॅमेज करून टाकले गोलंदाजाला. वाईड भटकली जाते ट्रेन. अरे यार पटरीवरती घेऊन ये लवकर. पुन्हा एकदा टॅप शॉट पाहायला मिळतोय. ऑप्शनच नव्हतं ना. पर्याय नाहीये गोलंदाजांकडे सोडण्याशिवाय. या चौकाराने धावसंख्या 50 पार केली जाते. 52. 52 धावा झाल्यात विठ्ठल रखमाई वरवडे. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरून. आता मात्र चुकलाय फलंदाज. हो बॉल चांगला नव्हता. अप्रतिम. पुन्हा एकदा तो मारा करण्याची गरज आहे ज्या पद्धतीने अय्याजने गोलंदाजी केली होती. या वेळेला मात्र थोडी फ्लाईट दिली होती बॉलला. समीर इथे मात्र थोडं इनोव्हेटिव्ह खेळावं लागेल समीरला. यानंतर अजून एक चौकार येतोय इन बिटवीन. या चौकाराने धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या होते 56 आणि अनाउन्समेंट होते यानंतरचा सामना श्रीहरी विठ्ठल जांभारी विरुद्ध रतन नाईम तुळसुंदे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना टॉस साठी यायचंय. ओके पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जातोय. चौकार वसूल केला जातोय समीरच्या बॅट मधून. अजून एक चौकार. हो जबरदस्त फलंदाजी समीर कडून. शेवटचा बॉल 1 to go. ड्राईव्ह केलाय. फॉलोथ्रू मध्ये फील्ड केलाय. एक धाव मात्र रोखू शकले नाही आहेत. दोन्ही सलामीच्या जोडीने 4 षटकं खेळून काढले. धावसंख्या 62. मगाची धावसंख्या आपल्याला पुन्हा एकदा मिळाली आहे. जे आव्हान आरोही 11 ला ठेवलं गेलं होतं
62 टू विन, 63 टू विन RO 11 कडे होता, परंतु इथे 62 धावांचं आव्हान आहे. 61 ही धावसंख्या झाली आहे विठ्ठल रखमाई वरवडे संघाची. 61 अशी धावसंख्या झाली आहे. पडवे संघासमोर एक मोठं आव्हान 62 धावांचं. चला नाणेफेकीसाठी यायचे. रत्न नाईन तोसुंदे विरुद्ध विठ्ठल रखमाई, सॉरी श्री हरी विठ्ठल जांभारी. श्री हरी विठ्ठल जांभारी कर्णधार आणि रत्न नाईन कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. पुढे बसू. रुपेशजी लाकडे यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक होईल. अरे पुढे बसू काय म्हणतोस? पुढे बसू हा म्हणून, पण स्कोरर नाही ना, स्कोरर पार्टर राहिला ना. ट्रॉफी उठव फक्त. चला लास्ट कॉल आहे फॉर दी रतन नाईन कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बुमरा आहेत रतन नाईन कडून कर्णधार आणि श्रीहरी विठ्ठल जांभारी कर्णधार. आपण पाठवा. आमचे प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. रुपेशजी लाकडे यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक केला जाईल. श्रीहरी विठ्ठल जांभारी कर्णधार पाठवा. कॅप्टन प्लीज या. श्रीहरी विठ्ठल जांभारी. मॅच मध्ये थोडासा बदल होतो. रत्न नाईन तोसुंदे विरुद्ध दत्तप्रसादी कुडली. दत्तप्रसादी कुडली रिक्वेस्ट टू दी. चला दत्तप्रसादी कुडली कर्णधार त्यासाठी या. दत्तप्रसादी कुडली कर्णधार या. दत्तप्रसादी कुडली कर्णधार. दत्तप्रसादी कुडली कर्णधार यायचं. अजून एक गुहागर पट्ट्यामधील जयगड खाडीतील नाबाजलेला संघ दत्तप्रसादी कुडली. यांनी सुद्धा 40+ मध्ये अनेक टुर्नामेंट जिंकल्यात. आमच्या या पट्ट्यामध्ये मात्र 40+ हा नवीन प्रयोग पहिल्यांदाच केला जातो. श्रीराम महापुरुषच्या वतीने नाणेफेक जिंकली जाते दत्तप्रसादी कुडली संघाने आणि त्यांचं डिसिजन पेंडिंग आहे. चला मॅच कडे जाऊया आपण. समालोचन कक्षाच्या समोरून जरा बाजूला वा प्रेक्षकांनी. गोलंदाजीसाठी आलाय अर्थातच गोलंदाज. समोर नाव सांगा बॉलरचं. दिनेश आलाय. दिनेश पवार राईट अँड राऊंड द विकेट मारा करणार आणि समोर आहे त्याच्या खेळण्यासाठी सज्ज होतोय अय्याज आणि त्याचबरोबर चौथा बॉलर होता तो. नॉन स्ट्राईक एंडला आपलं नाव नाही आलं दादा. शरफुल्ला लास्ट ओव्हर आपण केली. शरफुल्ला गेम ऑन. 63 धावांची आवश्यकता आहे. 62 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. पहिला बॉल लेगस्टिकच्या बाहेर ऑफ ब्रेक झालाय. वाईडने सुरुवात केली आहे. देवाचा बॉल पहिला अवांतर धावेने सुरुवात. बॉलरचं नाव सांग. दिनेश ना. दिनेश टू अय्याज. अय्याज वरती असेल दारोमदार. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन प्रयत्न फसलाय. बॉलने थोडीशी वेग घेतला आणि झटकन आतमध्ये आला. तोपर्यंत बॅटरकडे वेळच नव्हता त्यामुळे थोडा इनर एज लागून बॉल फॉलो थ्रू मध्ये फील्ड केला गेलाय. एक धाव. 62 पर्यंत पोहोचायचंय. हिमालय शिखर गाठायचंय. अप्रतिम सुरुवात करावी लागेल. टेक्निकली करेक्ट शॉट पाहायला मिळतो. नजाकत लाजवाब सुरुवात चौकाराने केली. अय्याजने आपल्या धावसंख्येची संघाची धावसंख्या 5 वरती. पुन्हा एकदा त्या पण ताकद पाहिजे होती. ताकद पाहिजे होती. असं म्हणतात ना बजेगी शिटी बजेगी ताली दर्शक नाही होंगे बोर और ये आया लाजवाब 4. असं पाहिजे आपल्याला या मैदानावरती. येणार का? आलाय शॉट. आलाय लाजवाब 4 आलाय. ना तेरा ना मेरा ना मुन्ना ना. आता बोलून काय फायदा नाहीये. गेलाय चौकार बाउंड्री लाईनच्या बाहेर.
किती क्रिकेट फनी गेम आहे बघा. धावसंख्या 4 वाढणार. धावसंख्या होते 9. अय्याज खेळण्यासाठी सज्ज असेल. 9 धावा. 62चे आव्हान आहे. 53ची अजूनही आवश्यकता असेल. 4 षटक 24 बॉल 62 धावा म्हणजे 4 षटकामध्ये 16 धावांची आवश्यकता प्रति षटकामध्ये आहे. थांबा जरा ही ओव्हर होते. 1 टू गो. लास्ट लेवल टू गो. धावसंख्या 9. 16चा रन रेट प्रति षटकामध्ये ठेवणे आवश्यक, परंतु एक बॉल शिल्लक आहे. फुल टॉस घेतलाय आणि टॅप केलाय. यावेळेला मात्र चौकार वसूल केलाय. धावसंख्या 13 वरती पोहोचवली जाते. पहिल्या षटकामध्ये आल्या 13. 49 ची आवश्यकता आहे. 18 बॉल 49 धावांची आवश्यकता. 49 टू विन. कंपल्सरी कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे 49 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. इन बिटवीन इथे मात्र आगमन झाले अशा प्रतियश व्यक्तिमत्वाची श्रीराम क्रीडा मंडळाचे सहकारी आणि वरवडे गावचे सुपुत्र विकासजी सुर्वे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. श्रीराम महापुरुष संघातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती आहे आपण पॅव्हिलियन कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. आस्वाद घ्या आमच्या या स्पर्धेचा. षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 वरती अजून 49 ची आवश्यकता असेल. 49 यावेळेला मात्र शरफुल्ला काय करणार. देव यष्टी मात्र जबरदस्त आहे आणि तितका जबरदस्त सुरुवात केली आहे. सांगितलं गेलंय गोलंदाज सुजनला क्रिस का गाना सुनेगा. चौकाराने सुरुवात. 17 वरती पोहोचवली. संघाची धावसंख्या 62 पाहिजे, त्यामुळे आक्रमण खेळणे गरजेचं आहे. इथे मात्र अय्याज आणि बिटवीन द समीर थोडीशी नोकझोक पंचांकडून कानमंत्र. नेव्हरदलेस डोंट बी व्हायलेंट, बी सायलेंट मित्रांनो. डोंट बी व्हायलेंट, बी सायलेंट. पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेन, डोंट बी व्हायलेंट, बी सायलेंट अँड शो युअर टॅलेंट. हे टॅलेंट दाखवण्याची वेळ आहे. आपले नेत्रदीपक खेळ दाखवण्याची वेळ आहे. सुजन पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप केलाय, परंतु तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण. मिड ऑफ पोझिशनला आहे खंदा क्षेत्ररक्षक समीर नावाचा. हवा का झोका म्हणतात समीरला. यावेळेला मात्र टॅप स्लोवर डिलिव्हरी. चौकार वसूल केला गेलाय. या 4 धावांनी धावसंख्या वाढणार. संघाची धावसंख्या होते 21. इथे मात्र स्कोरर बदललाय आणि अनुरागच्या जागी आलाय आमचे नवीन मित्र कौस्तुभ. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरून स्टेप आउट झाले. जोरदार अपील शरीरवरती, मात्र त्या अपीलचा कोणताही फरक नाहीये. वाचलाय फलंदाज जोरदार मिळतोय. एक थोडा लेट झालाय का विकेट किपर. नेव्हरदलेस एक डॉट डिलिव्हरी आलाय. संघाची धावसंख्या आहे कौस्तुभ 21. कुडली मॅन फ्रॉम कुडली कौस्तुभ तिथून येऊन या ठिकाणी स्कोरिंगचं काम केलं जात आहे. ही डोरलेकर वाडीची खासियत आहे ना बघा. समालोचक तो सुंदरचा आहे, स्कोरर आहे कुडलीचा आणि युट्यूबर आहे रत्नागिरीचा. या सर्वांना एकत्र आणण्याचं काम मात्र केलंय श्रीराम महापुरुष डोरलेकर वाडीने. इन बिटवीन ऑफस्टिकच्या बाहेर वाईड बॉल पंचांचा इशारा. धावसंख्या वाढणार. 1 ने टॅप पाहायला मिळतोय आपल्याला. धावसंख्या 26 वरती पोहोचवली जाते. आक्रमण केलंय शरफुल्लाने. हे शरफुल्ला की ताकद आहे, नजाकत आहे. लाजवाबपूर पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय आपल्याला. इथून मात्र 1 टू गो असेल. एक बॉल शिल्लक शेवटचा आणि तो महत्वाचा असेल आणि तो इम्पॉर्टंट बॉल. एक अवांतर धाव देऊन गेलाय. 27 वरती पोहोचवली जाते धावसंख्या. अजूनही लास्ट बॉल वरती एक शॉट येईल का. टॅप आलाय. आक्रमण शरफुल्लाचं जबरदस्त सुरुवात केली आहे. शरफुल्लाने 2 षटकांची होते समाप्ती. धावसंख्या झाली आहे 31. काय 12 बॉल 31 धावा. काय गेम टर्नआउट झालाय बघा. पहिल्या षटकात 13 धावा होत्या. या षटकात मध्ये आल्यात 19 धावा आणि त्यामुळे धावसंख्या 31 वरती पोहोचवली जाते. 18 धावा आल्या या षटकात. धावसंख्या 31 वरती पोहोचवली जाते. अजूनही 31 ची आवश्यकता आहे. 50% काम पूर्ण झाले. सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत पर जाना है. अपनी मंजिल तो आसमान है, रास्ता हमें खुद बनाना है. हा रास्ता बनवावा लागेल. हा रास्ता कोण बनवणार. विठ्ठल रखमाई वरवडे कडून गोलंदाजी कोण करणार.
आणि या बाजूने जर विचार केला तर अय्याजवरती आता जबाबदारी आली आहे. प्रेशर क्रिएट झालंय या ठिकाणी. मॅच मध्ये रंगत 12 बॉल 31 धावांची आवश्यकता. आदेश गोलंदाजी करण्यासाठी येईल. राऊंड क्रिकेट आदेश सुर्वे. भरपूर वर्षांचा अनुभव. पुन्हा एकदा टॅप सुरुवात झाली आहे. टॅपने चांगलं क्षेत्ररक्षण. इथं रनआउटची संधी होती. अप्रतिम क्रिकेट क्लास क्रिकेट पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून. वरवडेकडून अय्याजला मात्र जखडून ठेवलंय. अय्याज थोडा अंडर प्रेशर दिसतोय. शरफुल्ला मात्र अगदी बिनधास्तपणे फलंदाजी करताना दिसतोय. इथे टेक्निक वापरावी लागेल शरफुल्लाला. अटॅक इज द बेस्ट डिफेन्सची. धावसंख्या 32 वरती 30 ची आवश्यकता असेल. 11 बॉल 30 धावा. काउंट डाऊन बिगिन झाले. 11 बॉल आणि 30 धावा. विठ्ठल रखमाई वरवडेकडे सामना आहे. 50% सामना आहे पडवेकडे. आयडियल पडवे. 11 बॉल 30 धावा. 2 चौकार इकडे तिकडे वसूल कर. फुल टॉस डिलिव्हरी. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण आहे. खंबे जैसा खडा आहे ना वहां पे. भिंत उभी केली गेली आहे समीर कडून. सचिनच्या माध्यमातून. सचिन सुर्वे क्षेत्ररक्षक. नाव सांग ना तू खायचं. चला 1 धाव 3 धावा वाचवल्यात त्यामुळे एका धावेने धावसंख्या वाढणार. इक्वेशन 10 बॉल 29 वरती आले. इक्वेशन 10 बॉल 29 धावांची आवश्यकता. अय्याज कुछ तो काम करना पडेगा अय्याज को. स्टेप आउट झालाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षण तिथे क्षेत्ररक्षण केले. मिड ऑफ कडून सॉरी एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. हा हर गली अच्छी लगी हर घर अच्छा लगा. आणि या फिल्डिंगची नजाकत अच्छी लगी. बहुत ही सुंदर खूबसूरत. काय क्लासिक भिंत त्या ठिकाणी ठेवली आहे. कारण जवळजवळ 3 बाउंड्रीज त्यांनी वाचवलेत. 3 चौकार वाचवलेत. 12 धावा कमी केल्यात. अर्थात 1 धाव मिळाले याचा अर्थ 9 धावा कमी केल्यात. इक्वेशन बदललंय. संघाची धावसंख्या झाली आहे. आता मात्र 34. 9 बॉल 28 धावांची आवश्यकता. आदेश जसा ठाकरे साहेबांचा आदेश यायचा ना, या आदेशने मात्र आपल्या विठ्ठल रखमाईचा आदेश आहे जणू आहे की काय. बदलून टाकून सामना इन बिटवीन चौकार येतो. हो आक्रमण केलं शरफुल्लाने. या चौकाराने दिशा बदलली आहे. सामन्याची दशा बदलणार का सामना. सुंदर घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला. आणि संघर्षाशिवाय पर्याय नाही खेळाडूंच्या जातीला. हा संघर्ष पाहायला मिळतो आपल्याला या चौकाराने. धावसंख्या वाढणार आहे 42 वरती. संघाची धावसंख्या 38 आणि 8 बॉल आणि 24 ची आवश्यकता आहे. 8 बॉल 24 धावांची आवश्यकता. शरफुल्ला खेळण्यासाठी सज्ज. आउट ऑफ द बॉक्स. फलंदाज बाद. काय झालं. शरफुल्ला इथे मात्र बोललं जाईल माती खाल्ली ऐन वेळेला. 7 बॉल 24 ची आवश्यकता आहे. मॅच पुन्हा एकदा आदेशने टर्न आउट केली आहे. काय सामना रंगतोय या ठिकाणी. 1 चौकाराची आवश्यकता आहे. इम्पॉर्टंट बॉल असेल. 7 बॉल 24 धावांची आवश्यकता. मोजम आलाय मैदानामध्ये खेळण्यासाठी. 7 बॉल आणि 24 धावा. 1 चौकार येणे आवश्यक. नाहीतर 6 चौकार येईल पुढच्या षटकामध्ये. काय होईल. आदेश टू मोजम. हा इम्पॉर्टंट बॉल असेल. त्या व्हायला पाहिजे होता. डॉट डिलिव्हरी आहे. अप्रतिम. कॅप्टनच्या विश्वासाला जाऊ देणार नाही तडा. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत सुरू राहील माझ्या संघर्षाचा लढा. आदेशने हे दाखवून दिले. क्लॅप फॉर द आदेश. अप्रतिम गोलंदाजी. सांगतो 6 बॉल 24 ची आवश्यकता आहे. काय मॅच टर्नआउट झाली आहे 2 बॉल वरती. असं म्हणतात ना की कर्णधाराचा विश्वास म्हणजे काय असतो तर हाच असतो. शांत कूल माइंडने. समीर कदाचित कर्णधार असेल त्यांचा किंवा सचिन असेल. पण आदेशने जे काम केलंय ना आता 2 बॉल वरती ते वाखाणण्यासारखे आहे. अप्रतिम कामगिरी आहे त्याच्याकडून. आणि हे टर्निंग पॉइंट होऊ शकतो आपल्या या मॅच मध्ये. माहोल झालाय फुल टाईट. कारण मैदानावर चालली आहे तगडी फाईट. 6 बॉल 24 ची आवश्यकता. श्रीराम महापुरुष चषक हा 30+ मधील संघर्ष. हा यंग खेळाडूंचा संघर्ष नाहीये. हा बदामांचा संघर्ष आहे.
कारण बाजारात शेंगदाणे किती आले तरी बदामांची किंमत कमी होत नाही, तशी या खेळाडूंची किंमत कधी कमी होणार नाहीये. लेजंड प्लेअरचा संघर्ष आहे. गोलंदाजी करण्यासाठी येतोय पुन्हा एकदा तो समीर, ज्याने आपल्या संघाची धुरा वन हँडेडली पकडली आहे. पहिला बॉल चौकारासाठी जातोय अय्याज. इथून मात्र कामगिरी करावी लागेल. 6 बॉल 6 चौकारांची आवश्यकता. 6 बॉल 6 चौकार. प्राइज ऑन झाले. 2000 रुपयांचं प्राइज आले ते विश्वजित शेटे यांच्याकडून. 2000 रुपयांचं प्राइज. 8वा सायू आडिवरेकरला. 6 बॉल 6 चौकार होऊ शकतं. पांड्यावरती मारले गेलेत. समीर वरती सुद्धा होऊ शकतं. स्लो डिलिव्हरी. दुसरा बॉल. 2 चौकार आलेत. 6 बॉल 6 चौकारांची आवश्यकता जिंकण्यासाठी. कूल आहे तरी सुद्धा समीर कूल आहे. नेव्हर द लेस नेव्हर माइंड, आय विल मॅनेज. मी मॅनेज करू शकतो. इथे मात्र 4 बॉल 4 चौकार. मॅच मध्ये रंगत आहे. 4 बॉल 4 चौकार. पुन्हा एकदा या वेळेला टॅप होणार का? लॉलीपॉप सोडलाय. ये चौकार नहीं है, ये मैच है भाई. आपने मैच छोड़ा है. विठ्ठल रखमाई वरवडे. आता काही उपयोग नाहीये. ही वेळ निघून गेली आहे का? तिसरा चौकार येतोय. 3 बॉल 3 चौकारांची आवश्यकता आहे. अय्याज कूल माइंडेडने फलंदाजी करतोय. समीर तिथे मात्र थोडासा आता माइंड फ्रेश करावा लागेल समीरला स्वतःच सुद्धा. क्षेत्ररक्षकाकडून गलती झालीये. पुन्हा एकदा नेक्स्ट डिलिव्हरी. समीर यांच्याकडून टॅप झालाय का? सुंदर टॅप पाहायला मिळतोय. अप्रतिम टॅप पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 4था चौकार येतो. बस एक चिंगारी है. आग लगाना अभी बाकी है. तू भोर का वो पहला तारा है. परिवर्तन का एक नारा है. ये कुछ पल का अंधेरा है. इसे अंधेरे को उजाले में बदले. उसी का नाम अय्याज है. और अय्याज को करके दिखाना पड़ेगा. 2 बॉल 2 चौकार. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरून डिलिव्हरी अंपायर कडे अपील केली जाते. इथे मात्र मॅच कम्प्लिटली विठ्ठल रखमाई वरवडेकडे जाते. हो जान हलप में थी ना, जान हलप में. 1 बॉल 8 धावांची आवश्यकता. हृदयाचे ठोके बंद झाले होते असतील, ते उघडले गेलेत. पण काय फलंदाजी आहे अय्याज यांची. इथे मात्र नो चान्स. अय्याज वेल प्लेड. वेल प्लेड अय्याज. परंतु विठ्ठल रखमाई वरवडे हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. धन्यवाद. नक्कीच चांगला असा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. 6 चेंडू होते, 6 चौकारांची गरज होती आणि ते 6 बॉल 6 चौकार मारणे इतकं सोपं नसतं.